नमस्कार, मी शामराव मोकाशी. हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका आणि लगेच शेअर करायचा. पूर्ण ऐकत जावा. रिक्षा टॅक्सीवाल्यानंतर जरूर ऐकला पाहिजे आणि ताबडतोब शेअर केला पाहिजे. बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे का? नाही, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्या नियम कंडिशन वेगळे आहेत. आता ह्या बाईक टॅक्सींच्या मालकावरती म्हणजे समूहचक त्याला आपण म्हणतो, एकत्र करून गट्टा करणाऱ्या समजा रॅपिनो वगैरे अशा 4 कंपन्यांनी त्यांच्यावरती गुन्हे टाकलेले आहेत, FIR दाखल केलेले आहेत. तर ते हे 4 ठिकाणी केलेले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आझाद मैदान पोलीस ठाणे, समतानगर पोलीस ठाणे, आंबोली पोलीस ठाणे इथं यांच्यावरती FIR दाखल केलेले आहेत. आता हे 4 जे आहेत ह्यांनी फक्त शासनाला 1-1 लाख रुपये भरलेले आहेत लायसन फी, आणि शासनानं त्यांना तात्पुरता परवाना 1 महिन्यासाठी दिलेला आहे आणि 1 महिन्याच्या आत ही यंत्रणा करायची आहे. आम्हा आता ती यंत्रणा ह्यांच्याकडून शक्य आहे का? नाही. म्हणजे त्या बाईक ह्यांच्या 50 बाईक पाहिजेत, पिवळ्या कलरच्या पाहिजेत, बाईकच पाहिजेत, त्या प्रवासी वाहतूक नोंदणी झालेल्या पाहिजेत, त्या चालकाकडं लायसन बिल्ला हवाच आहे, पोलीस रिपोर्ट हवाच आहे, आणि ती बाईक कमी त्याच्यावर सुरक्षाही त्याने निर्माण करायला पाहिजे, आणि 50 गाड्या त्याच्या पाहिजेत, तरच तो ॲपला जोडू शकतो, त्याही बाईक. आणि बेकायदेशीरपणे यांनी कुठल्याही गाड्या कसल्याही जोडल्यात ज्यांच्याकडं लायसन बिल्ला नाही. आणि दुसरी गोष्ट हे लक्षात ठेवा, महाराष्ट्रात अजूनही 2 व्हीलर बाईकसाठी एकही प्रवासी वाहतुकीचा बिल्ला हा दिलेला नाही. बाईकचं कुठलंही प्रवासी वाहतुकीसाठी नोंदी करण्याचं अजून वर्गीकरण झालेलं नाही. परंतु ह्या झोलर लोकांनी बिंदासपैकी पेट्रोलच्या गाड्या जोडून हे करतात, हे मात्र लक्षात ठेवा. आणि आम्ही आता ते मुख्यमंत्र्यांसुद्धा ह्या गाड्या दिसल्या की गाड्या बी जप्त करा आणि तात्काळ त्याच्यावरती गुन्हे टाका. आणि गाड्या जप्त केल्याशिवाय ते ऐकणार नाहीत लोक. इथं बेकायदेशीरपणे हे काम करणारे लोक असतात, ते झोलर लोक असतात. आणि हा ऑनलाईनवाला कोण आहे? माफिया फिपिया. हे शासनाला तात्काळ करावं लागेल. आज आम्ही दहिसर RTOला पत्र दिलं आहे, शनिवार रविवारची सगळी कार्यालय बंद ठेवा. तुमचे 50 सगळे जेवढे इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी आहेत, तुमच्याकडे गाड्या आहेत, आणि सगळे कर्मचारी घ्या, त्या गाड्या बुकिंग करा, गाड्या जप्त करून टाका, आणि लगेच त्याच्यावरती गुन्हा, कुठल्या कंपनीची गाडी आहे त्या ह्याच्यावरती गुन्हा टाकायचं. त्याला काय अधिकार आहे? बेकायदेशीर हे काम करणारे आहेत. आणि खरं वास्तविक ह्याच्यात मोठी मंत्री महोदयांची बी चुकी झालेली आहे. उगाच आम्ही बाईक टॅक्सीला परवानगी दिली, फक्त 1 महिन्यासाठी दिलेली आहे यंत्रणा उभा करायला. असं कुठलं लायसन नाही. त्यांचे सस्पेंड झालेले आहेत आता समजा, आणि ज्यांचं लाख रुपये बी डुबल्यातच जमाय. कारण ह्यांनी प्रतिज्ञापत्र दिले तर आम्ही व्यवस्था उभा करतो, दुसऱ्या